नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण डू ॲज डायरेक्टेडचं एक वाक्य बघतोय. शी सिम्पली सॅट देअर क्वाइटली. आता या सेंटेन्सचं तुम्हाला काय करायचंय, क्वेश्चन टॅग चूज करायचा आहे. 4 ऑप्शन मी तुम्हाला देणार आहे. त्या 4 ऑप्शनपैकी योग्य क्वेश्चन टॅग कोणता येणार आहे ते तुम्ही मला सांगायचंय. तुमच्या पुढे 4 ऑप्शन आहे. डझंट शी, डिडंट शी, वॉजंट शी आणि डोंट शी. ओके, यातलं एक करेक्ट चूज करायचंय. कोण मला पटकन सांगेल की यातलं योग्य काय आहे ते. पण त्या अगोदर ज्या मुलांना कन्फ्युजन आहे त्यांच्यासाठी मी सांगते की क्वेश्चन टॅग करताना सगळ्यात पहिली एक गोष्ट लक्षात घ्यायची, ती म्हणजे सेंटेन्स हे होकारार्थी आहे की नकारार्थी आहे. म्हणजे अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे का निगेटिव्ह सेंटेन्स आहे. तर ज्या अर्थी या वाक्यामध्ये नॉट नाही त्या अर्थी हे सेंटेन्स होकारार्थी आहे. आणि क्वेश्चन टॅगचा नियम आहे की जेव्हाही सेंटेन्स होकारार्थी असतो तेव्हा क्वेश्चन टॅग हा नकारार्थी असतो. म्हणून या ऑप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला नकारार्थीच क्वेश्चन टॅग आलेला आहे. आता क्वेश्चन टॅग लिहिताना आपल्याला काय करायचंय, सेंटेन्स इथे आन्सर आपण लिहिणार आहोत. किती मुलं मला पटापट उत्तर देतील बघूयात. जे उत्तर देणार आहे त्यांचं आपण कौतुक करूयात. तर सगळ्यात पहिलं आपल्याला काय करायला लागणार आहे, इथे वाक्य जसंच्या तसं लिहायचंय. शी सिम्पली सॅट देअर क्वाइटली. ओके, आता हे झालं तुम्ही होकारार्थी नकारार्थी पाहिलं. त्याच्यानंतर सेकंड पार्ट काय की सेंटेन्स मध्ये टेन्स कोणता आलेला आहे, म्हणजे काळ कोणता आलेला आहे त्याच्यावरून आपण ठरवू शकतो. जर प्रेझेंट टेन्स असेल तर तुम्ही काय केलं असतं, डज वापरलं असतं. पण आता पास्ट टेन्स असल्यामुळे तुम्हाला काय करायला लागणार आहे, डिडंट किंवा वॉज हाच एक पर्याय राहतो. परंतु इथे कुठलाही हेल्पिंग वर्ब आलेला नाही, त्याच्यामुळे आपल्यापुढे काय पर्याय राहतो की टू बीचं सहाय्यकारी क्रियापद घ्यावं लागतं. म्हणून आपण इथं वॉजंट घेऊ शकत नाहीये. शी वॉज सिम्पली सॅट देअर क्वाइटली असतं तर वॉजंट शी आलं असतं. परंतु इथे कोणतंही सहाय्यकारी क्रियापद नसल्यामुळे आपल्याला डिडंट शी हाच क्वेश्चन टॅग घ्यावा लागणार आहे, कॉमा डिडंट शी आणि त्यानंतर क्वेश्चन मार्क. हा फार महत्वाचा आहे. जर हे उत्तर तुम्ही अशा प्रकारे लिहिलं तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळतील. तर मला असं वाटतं तुमच्या लक्षात आलं असेल की क्वेश्चन टॅग कशा प्रकारे सोडवायचं याचं उत्तर. सो व्हिडिओ इथे संपलाय. तुम्हाला आवडल्यास लाईक करा, व्हिडिओ नक्की तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, त्यांनाही हा प्रश्न खूप सोपा जाईल यामुळे. आणि तुम्हाला कुठला ग्रामरचा क्वेश्चन अडत असेल तर मला कमेंट करून सांगा, मी तुमच्यासाठी नक्की व्हिडिओ तयार करेल. धन्यवाद.